नमस्कार मंडळी, मराठी अन्नपूर्णा डिलाईटच्या आणखी एका चटपटीत रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आज आपण असा हा कुरकुरीत चटपटीत असा चिवडा बनवतोय। नेहमी घरात आपण जे कांदे पोहे बनवतो त्यापासूनच आपण हा चिवडा बनवणार आहोत। शिवाय यासाठीचा मसाला सुद्धा आपण घरीच तयार करतोय, कारण दिवाळीच्या आधीचे आणि नंतरचे काही दिवस एवढंच चिवड्याचं सीझन। त्यानंतर जर चिवडा खावासा वाटला तर त्यासाठी मार्केटमधून वेगळे पोहे आणायचे, चिवडा मसाला आणायचा, यामध्ये भरपूर वेळ निघून जातो। त्यामुळं घरातले पोहे आणि घरीच मसाला बनवून अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारा हा चिवडा आज आपण बनवतोय। तर पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण 1 कप पोह्यांचा चिवडा बनवतोय, तर त्यासाठी सर्वात आधी मसाला बनवून घेऊया। तर पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून बडीशेप आणि अर्धा टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत। मंद आचेवर हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे हे व्यवस्थित मिक्सरला वाटले जातील। भाजून झाल्यानंतर थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि शक्य होईल तेवढे बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता धने, जिरे आणि बडीशेपची अशी ही एकदम बारीक पावडर तयार आहे। आता यापैकी जवळपास 2 टेबलस्पून पावडर आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा टेबलस्पून कश्मीरी लाल तिखट टाकून घेऊया। तिखट चिवडा आवडत असेल तर आणखी पाव ते अर्धा टेबलस्पूननी तुम्ही लाल तिखट वाढवू शकता। पाव टेबलस्पून किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त हळद टाकून घेऊ। यामध्ये अर्धा टेबलस्पून इथं मी चाट मसाला टाकलाय। त्यानंतर पाव टीस्पूनच्या अंदाजाने यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलंय, कारण यामध्ये आपण चाट मसाला वापरलेला आहे। त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून पिठी साखर टाकून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर असा हा चिवड्यासाठीचा मसाला तयार झालेला आहे। तर नेहमीच्या कांदे पोह्यांपासून आपण हा चिवडा बनवतोय, त्यामुळे तुम्ही बघू शकता अतिशय पातळ पोहे आहेत। आता सुरुवातीला हे पोहे एका गाळणीच्या मदतीने चाळून घेऊया। त्यानंतर चिवड्यासाठी आपल्याला पाव कप शेंगादाणे, थोडंसं खोबरं, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या अर्धवट साल काढून हलक्याशा ठेचून घ्यायच्या आहेत। सोबतच आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडेसे मनुके आणि काही कढीपत्त्याची पानं सुद्धा लागणार आहे। आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार तुम्हाला जर आणखी काही पदार्थ वाढवायचे असेल, म्हणजे जसं की काजू आणि बदाम, ते सुद्धा टाकू शकता आणि यामधले शेंगादाणे आणि खोबऱ्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर कढाईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये शेंगादाणे टाकून तळून घेऊया। तेल जर जास्तच कडकडीत तापलेलं असेल तर शेंगादाणे करपतील आणि चांगले खरपूस तळले जाणार नाही। त्यामुळे शेंगादाणे तळताना तेलाचं तापमान कमी असेल याची काळजी घ्या। शेंगादाणे लालसर तळले गेले की बाजूला काढून घेऊ आणि नंतर यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा चांगल्या सोनेरी रंगावर तळून बाजूला काढून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये मी काही काजूच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला ह्या काजूच्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत। आता ह्या सुद्धा बाजूला काढून घेऊया। त्यानंतर लसूण तळून घेऊया। तर लसूण टाकल्यानंतर हलकासा सोनेरी झाला की यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरची टाकल्यानंतर मिरचीवर हलकेसे पांढरे डाग दिसायला सुरुवात झाली की यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। आता हे सगळं चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे, कारण या तिन्हीपैकी एखादा पदार्थ कमी तळला गेला आणि तो जर ओलसर राहिला तर यामुळे चिवडा मऊ होऊ शकतो। सगळे पदार्थ तळून झाले की शेवटी आपण चिवडा तळून घेणार आहोत। त्यासाठी पहिल्यापेक्षा गॅसची फ्लेम वाढवून आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय। थोडेसे पोहे तेलामध्ये टाकून बघूयात। काही सेकंदातच हे पोहे तळून वरती आलेत, म्हणजे अगदी पोहे तेलामध्ये टाकले की हात मागे घेऊपर्यंत तेलामधले पोहे तळून वरती आले पाहिजे। एवढं कडकडीत तेल तापलेलं असायला हवं, कारण तेल जर कमी तापलेलं असेल तर पोहे व्यवस्थित फुलणार नाही आणि तेल जास्त शोषतील। तर तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे। आता थोडे थोडे पोहे टाकून चिवडा तळून घेऊया। आता हे तळलेले पोहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यावरती थोडासा मसाला टाकून घेऊ। हा चिवडा अजून गरम आहे, त्यामुळे गरम असतानाच यावरती आपल्याला मसाला टाकायचा आहे। यामुळे चिवड्याला रंग छान येतो। अशाच पद्धतीने पोह्याची प्रत्येक बॅच तळून झाली की यावरती आपल्याला मसाला टाकायचा आहे। सगळे पोहे तळून झाले की मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता तळलेलं खोबरं, शेंगादाणे आणि काजू टाकून घेऊया। यावरती सुद्धा आपल्याला थोडासा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्वात शेवटी कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊया। शिल्लक राहिलेला सगळा मसाला यावरती मी टाकून दिलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घेऊया। कढीपत्ता आणि हिरवी मिरची शेवटी आपण यासाठी टाकली होती, कारण मसाला टाकल्यानंतर मिरचीला आणि कढीपत्त्याला मसाला जास्त लागला जातो आणि जेव्हा आपण चिवडा मिक्स करतो तेव्हा कढीपत्त्याचे जास्त तुकडे होतात। आता यामध्ये मनुके टाकून घेऊया। तर इथं मी मनुके तळून घेतलेले नाही, तुम्हाला जर असे आवडत नसतील तर तुम्ही ते सुरुवातीला तळून घेऊ शकता। तर असा हा कुरकुरीत चिवडा तयार आहे। आज आपण जे प्रमाण बघितलंय तेवढ्या प्रमाणामध्ये जवळपास 4 जणांना हा चिवडा पुरेल। तर एकदा नक्की बनवून बघा। आजची रेसिपी आवडली असेल
असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.